आणि मुंगीची दोस्ती. एका मोठ्या हिरव्या रानात विशाल नावाचा एक हत्ती राहायचा. विशाल खूप मोठा आणि मजबूत होता, पण त्याला सगळ्या छोट्या गोष्टींची भीती वाटायची, विशेषतः जमिनीवर चालणाऱ्या चपला मुंगीची. चपला मुंगी मात्र एकदम छोटी, हुशार आणि खूप मेहनती होती. ती दिवसभर आपल्या मित्रांसाठी गोड खाऊ शोधायची. विशाल तिला बघून नेहमी हसायचा. एवढीशी मुंगी कसली ती धावपळ. एके दिवशी विशाल एका उंच झाडाखाली आंबा खात होता. धप! आंबा त्याच्या पायाजवळ पडला आणि त्याचा मोठासा गर त्याच्या एका नखात अडकला. विशालने तो काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला जमले नाही. इतक्या मोठ्या पायात इतका छोटा गर. विशाल कपाळावर हात मारून स्वतःशीच म्हणाला. तो आपले नख घासून पाहू लागला, पण गर काही निघाला नाही. आता त्याला वेदना होऊ लागल्या. चपला जवळून जात होती. विशालला दुःखी पाहून ती थांबली. तिने विचारले, काय झाले विशाल दादा, तुम्ही इतके दुःखी का दिसत आहात? विशाल म्हणाला, काय सांगू चपला, माझ्या नखात आंब्याचा गर अडकला आहे आणि तो मला काढता येत नाहीये. खूप दुखत आहे. चपलाने पटकन नखाकडे पाहिले. चपला हसली आणि म्हणाली, थांबा, मी मदत करते. विशालला हसू आवरले नाही. तू एवढीशी कशी काय मदत करणार? त्याने विचारले. चपला पटकन विशालच्या पायाच्या नखावर चढली. तिने आपल्या लहान पण मजबूत दातांनी अडकलेल्या गराला कुरतडायला सुरुवात केली. चुरूप चुरूप आवाज झाला आणि गर बाहेर आला. विशालला खूप बरं वाटलं. त्याने आपला पाय हलवून पाहिला. अरे वा चपला, तू तर जादू केलीस. माझे दुखणे थांबले. तो आनंदाने ओरडला. विशालने चपलाला मिठी मारली, अगदी हळूच, आणि म्हणाला, आज मला समजले, कोणतीच गोष्ट छोटी नसते. तू माझी मोठी मदत केलीस. तेव्हापासून ते दोघे चांगले मित्र झाले. शिकवण: छोटे असोत की मोठे, सगळ्यांचा आदर करा.